सांगलीतून विशाल पाटील अपक्ष लढण्यावर ठामच आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असं बोललं जातंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून प्रयत्न सुरू आहेत। तसंच इतर अपक्षांनाही आपल्याकडे वळवण्यासाठी विशाल पाटील गटाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। जर तोपर्यंत विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर मवियाच्या चंद्रहार पाटील यांचं टेन्शन वाढणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून घेऊया। सरफराज, मोठ्या हालचाली विशाल पाटील गटाकडून होत आहेत, याचाच अर्थ ते उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असंच दिसतंय। नक्कीच या ठिकाणी विशाल पाटील हा आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार आहेत या भूमिकेवर ठाम आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांनी जे काही अपक्ष आहेत त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यांचे अर्ज माघार घेण्यासाठी विशाल पाटील गटांचे समर्थक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील ते प्रयत्न करतात। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे उमेदवार आहेत महेश खराडे त्यांचाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी या विशाल पाटील समर्थकांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत। आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून ज्या हालचाली सुरू आहेत ते त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार या भूमिकेतून सुरू केलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता नक्कीच सरफराज अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर विशाल पाटील यांची भूमिका लक्षात येते, त्यांच्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बातचीत केली आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी। विशाल पाटील माघार घेणार का लढणार याबाबत जी उत्सुकता आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे। आणि नेमकं आता या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं किंवा विशाल पाटील यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊया। आपल्यासोबत इथं विशाल पाटील समर्थक आहेत। विशाल पाटील माघार घेणार की लढवणार याबाबत खूप चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं? काहीच वेळ बाकी राहिला आहे। विशाल पाटील माघारी घेणार नाहीत, कारण ते इलेक्शन विशाल पाटलांच्याही हातात राहिलेलं नाही। हे इलेक्शन आहे ते जिल्ह्यातल्या सामान्य जनता, तरुण वर्गांच्या हातात आहे। आणि हा तरुण वर्ग आणि सामान्य जनता पेटून उठलेली आहे, कारण हा झालेला वसंतदादावरचा अन्याय आहे। आणि अचानक कोणतरी एखादा मनुष्य येतो, स्टेजवरती सभा चालली असते, त्या ठिकाणी एखाद्याचं नाव सुचवलं जाते आणि तीच उमेदवारी कायमची केली जाते। लोकांच्या मनात या बाबतीत रोष आहे। चर्चा करून जर का एखादा उमेदवार ठरवला गेला असता तर समजू शकले असते लोक, पण तसं न करता लोकांच्या विचारांना, लोकांच्या भावना डावलून जर का एखादी घटना घडत असेल लोकांना ते पचत नाही। आणि त्यामुळे यावेळेला नक्की उलटी होणार आहे आणि विशाल पाटील 100% निवडून येणार आहे। तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, फायनल तुम्ही कामाला लागा असं सांगितले असताना आयत्या वेळी कोणाच तरी उमेदवारी डिक्लेअर करून आमच्या सांगलीतली गेली 2-3 इलेक्शन काँग्रेसचं चिन्हच घालवण्याचा प्रयत्न जे लोक करत आहेत, त्यासाठी इथले युवक एवढे चिडलेले आहेत, कुठल्याही परिस्थितीत हे अपक्ष इलेक्शन ही लढवावीच लागेल। आणि आता सगळ्यांना माघारीची उत्सुकता नाही तर चिन्ह काय मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना राहिलेली आहे। आम्ही माघार तर हा प्रश्नच मिटलेला आहे, जनतेनेच दोर कापलेत मागं जायचे। तर या ठिकाणी माघाऱ्याचा जो विषय आहे तो संपलेला आहे, फक्त उत्सुकता जी आहे ती चिन्हाची असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। त्यामुळे विशाल पाटील लोकसभेच्या आखाड्यात असणार आणि ते निवडणूक लढवणार हे कार्यकर्त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।